आता आपण ह्या जेव्हा आकृत्या काढतो, कोणत्या रेजच्या जेव्हा आकृत्या काढतो, बरोबर, ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात की तुमची इमेज इकडे असेल तर काय, इकडे असेल तर कसं रिफ्लेक्शन होणार, कसं परावर्तन होणार. मग त्यासाठी काय काही रूल आहेत, रूल दिलेले आहेत. ओके, ते आधी रूल आपण बघू, मग प्रश्न विचारलाय त्याच्यावर जाऊ. ओके, आता पहिला रूल काय आहे, इफ द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. तुमचा प्रिन्सिपल रे ऍक्सिस आहे, सॉरी इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे म्हणजे कुठला हे किरण, इन्सिडेंट रे म्हणजे कुठला किरण, कुठला अपाती किरण. येस, अपाती किरण जर समांतर असेल कशाला, या मुख्य अक्षाला. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय, तुमचा हा मुख्य अक्ष, बरोबर, त्याला समांतर असेल, त्याला कसं आहे, हा समांतर आहे. यस टीचर. हा जर समांतर असेल तर काय होईल, द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल ऍक्सिस. तुमचा हा जो रिफ्लेक्टेड रे आहे, ओके, हा जो रिफ्लेक्ट रे झालाय तो कशातून जाणार आहे, पासिंग थ्रू द प्रिन्सिपल ऍक्सिस. हा काय आहे तुमचा प्रिन्सिपल ऍक्सिस, बरोबर, त्याच्यामधून पास झालाय ना, का रे इकडं उलटा आलाय, असा कुठेतरी गेलाय का, इथं गेलाय कुठेतरी, नाही ना, कुठे गेलाय तो, पासिंग थ्रू द प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके, प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे ही आडवी रेख, त्याला बोलतात मुख्य अक्ष. यस टीचर. पहिला काय आहे, कर्वेचर म्हणजे काय, कर्वेचर म्हणजे हा जो शेप आहे तो कंसाकृतीचा शेप आहे ना, त्याला कर्वेचर बोलतात. हा असा वाला शेप आहे त्याला कर्व माहिती आहे ना, कंसासारखा आहे ना, त्याला कर्वेचर बोलतात. कर्वेचर. आता रूल 2 काय आहे, इफ द आता उलट आहे. हा, आपण पहिलं काय पाहिलं, इन्सिडेंट रे म्हणजे अपाती किरण हा समांतर असेल तर रिफ्लेक्टेड म्हणजे कुठला परावर्तित किरण हा काय होईल, पासिंग थ्रू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आता तुम्हाला तेच उलट सेंटेन्स लिहायचे. हा, काय लिहायचंय, द इन्सिडेंट रे पासिस थ्रू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आता तुमचा इन्सिडेंट रे काय झालाय, तो कशातून गेलाय, प्रिन्सिपल ऍक्सिस मध्ये झालाय. आणि मग रिफ्लेक्टेड रे कसा भेटणार आहे तुम्हाला, समांतर भेटणार आहे, म्हणजे पॅरलल भेटणार आहे. पॅरलल टू द कशाला समांतर आहे, कशाला पॅरलल आहे, प्रिन्सिपल ऍक्सिसला, मुख्य अक्षाला काय असणार आहे, तो समांतर असणार आहे. हे दोन, एक रूल तुम्ही जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला दुसरा रूल त्याच्याच विरुद्ध अपोजिट लिहायचा आहे, बरोबर, समजलं. यस मॅम. आपण ह्याचा व्हिडिओ पण बघणार आहोत. ओके, कसं हे होतं, तुमचे ऑब्जेक्ट कुठे आहे त्याची व्हिडिओ पण शॉर्ट मध्ये आपण बघणार आहोत. इफ द इन्सिडेंट रे, आता तिसरा रूल काय आहे, इफ द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर. हा तुमचा कर्वेचर आहे ना, मी तुम्हाला सांगितलं, हा कर्वेचर म्हणजे काय, एका अशा सर्क्युलरचा काय आहे, भाग आहे, बरोबर, कसला एक सर्कलचा भाग आहे किंवा स्पियरचा भाग आहे. टीचर आवाज ब्रेक होतोय. टीचर आवाज ब्रेक होतो. मॅम आवाज, टीचर आवाज ब्रेक होतोय. वेट. सेंटर ऑफ तुमचा सी म्हणजे सेंटर ऑफ टीचर आता कर्वेचर. पण ब्रेक होतोय. होतोय, हो टीचर आवाज ब्रेक होतोय. टीचर आवाज ब्रेक होतोय. हॅलो मॅम. हा, दिले बघा 3, इफ द रे पास टू द, टीचर आवाज मॅम आवाज ब्रेक होतोय. मॅम आवाज ब्रेक होतोय आणि स्क्रीन पण दिसत नाही. दिसत नाहीये मॅम. और टीचर आवाज पण ब्रेक होतोय. हाँ मैम, आपकी आवाज बहुत ज्यादा ब्रेक हो रही है. यस टीचर, आवाज ब्रेक होतोय.
स्क्रीन दिख रही है? यस यस टीचर. मैम. यस मैम. ओके. यस मैम दिसत आहे. अभी थर्ड रूल काय आहे, तर इफ द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर. तुम्हाला सांगितलं सेंटर ऑफ कर्वेचर. आता कर्वेचर म्हणजे काय, कुठल्या तरी सर्क्युलर किंवा स्पेरिकल ऑब्जेक्टचा काय एक पार्ट आहे. ओके. पण इथे कुठेतरी सेंटर असणार आहे त्या पूर्ण सर्कलचा, त्यालाच काय बोलणार आपण, सेंटर ऑफ कर्वेचर. तो हा कुठे आहे, इकडे सी तुम्हाला दिलेला आहे. बरोबर. हॅलो जर टीचर. आपला अपाती किरण म्हणजेच इन्सिडेंट रे त्यामधून पास झाला तर काय होईल, द रिफ्लेक्टेड रे रिटर्न्स अलॉंग द सेम पाथ. म्हणजे सेम पाथने काय होणार आहे, जर तुमचा इकडून इन्सिडेंट रे जात असेल तर त्याच पाथ मधून काय होणार आहे, तुमचा तो रे काय होणार आहे, अगेन रिटर्न येणार आहे. ओके. समजलं? यस मॅम. रे कशातून पास झालाय, सेंटर ऑफ कर्वेचर, आणि तो पुन्हा त्याच लाईननी काय येणार आहे, रिटर्न येणार आहे. ओके. यस. वकृतीमधून. येस, बरोबर. आता हा तुम्हाला इथे चार्ट दिलेला आहे, आपण थोडस काय बघू, त्याचं व्हिडिओ टाईप बघू. ओके. मॅम आवाज नाही येते. स्क्रीन दिसते? यस टीचर. यस मॅम. यस मॅम. यस मॅम. ओके. हा, आता हा कोणता आहे बरं, कोणता मिरर आहे, कोण सांगेल कोणता मिरर आहे? आतल्या बाजूला आपण घेतोय ना, कोणता मिरर आहे? कॉन्केव मिरर आहे. कोणता मिरर आहे? कॉन्केव मिरर. कॉन्केव मिरर. कॉन्केव मिररच्या समोर मी काय ठेवलेलं आहे, ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. बरोबर. आणि इथून मी बघतेय, हा दिलाय आय, इथून मी काय करते, ऑब्झर्व करते. बरोबर. समजलं? आता या ऑब्जेक्टची इथे तुम्हाला इमेज दिसते. इमेज कशी आहे, छोटी आहे का मोठी आहे? मोठी. छोटी मॅम. मोठी आहे मॅम. उलटी मोठी आहे. आहे मॅम. उलटी आहे इमेज. बरोबर. यस. यस मॅम. तुमचं ऑब्जेक्ट कुठे आहे? सेंटरच्या मागे आहे. कुठे आहे? सेंटरच्या सेंटरच्या मागे. मागे. बरोबर. आता इथे या टेबल मध्ये एकदा बघा, तुम्ही सगळ्यांनी इमेज बघितली आहे कशी आहे? यस मॅम. आता हा टेबल, यस मॅम. आता या टेबल मध्ये काय दिलंय, सेकंड पॉइंट बघा, बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर. इथेच आहे ना आपली इमेज, त्याच्यात तशीच होती ना. बरोबर. बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर. आणि मग तुम्हाला इमेज कुठे भेटतीये, बिटवीन द प्रिन्सिपल ऍक्सिस, प्रिन्सिपल फोकस अँड द सेंटर ऑफ कर्वेचर. तुम्हाला इमेज कुठे भेटणार आहे, बिटवीन प्रिन्सिपल फोकस म्हणजे एफ आणि सी च्या मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, त्याची इमेज भेटणार आहे. आणि ती इमेज कशी असणार आहे, रिअल. आणि उलटी होती ना का सरळ होती? उलटी म्हणजे काय तर इनवर्ट. बरोबर. मोठी होती का छोटी होती? बारीक होती. बरोबर. म्हणून मग काय डिमिनिश्ड. तुम्हाला डिस्क्रिप्शन समजलं? रिअल आहे, त्यानंतर उलटी दिसते म्हणून कशी आहे, इन्व्हर्टेड. आणि बारीक आहे म्हणून कशी दिसते तुम्हाला, डिमिनिश्ड. त्याला काय बोलायचं तुम्ही, डिमिनिश्ड. समजलं? पुन्हा बघू आपण काय. कशी आहे इमेज? सी आणि एफ च्या मध्ये दिसते ना? यस मॅम. बियॉन्ड द कर्वेचर. इमेज कुठे भेटली, बिटवीन सी आणि प्रिन्सिपल फोकस. कशी आहे, रिअल आहे, इन्व्हर्टेड म्हणजे उलटी आहे, आणि डिमिनिश्ड म्हणजे छोटी आहे. ओके. आता आपण ह्या ऑब्जेक्टची काय करणार आहोत, पोझिशन चेंज करणार आहोत, आणि त्यानुसार तुम्हाला इमेज कशी भेटते. जर तुम्ही सी आणि एफ च्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला तर तुम्हाला इमेज कशी भेटेल ते आपण बघू. ठीक आहे.
Yes, ma'am. Yes, ma'am. हे रे झाले पहिले. हा आहे येलो कलर मधले ज्या आहेत त्या काय आहेत इन्सिडेंट रे, अपाती किरण आहेत. आणि ग्रीन कलर मधल्या त्या काय आहेत, त्या काय आहेत, रे. कुठल्या रे आहेत, रिफ्लेक्टेड. Reflected ray. ओके. आता ह्या ऑब्जेक्टचा जी फ्लेम आहे, फ्लेम मधून खूप सारे लाईट मधून खूप सारे रेज घेतात, पण स्टडीसाठी आपण 2 रेज कन्सिडर केलेत. समजलं? यस मॅम. Yes, तर ma'am. मगाशी तुम्हाला सांगितलं Yes, जर ma'am. रे सेंटर ऑफ रूल आपण बघितला, थर्ड रूल. आपला थर्ड रूल काय होता, जर सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर एखादा रे जात असेल तर त्याच विरुद्ध दिशेने काय होतो, इन्सिडेंट रे काय होतो, त्याच दिशेने येतो. बरोबर, त्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणून हा दाखवलाय सेंटर ऑफ कर्वेचर मधून गेलाय ना रे. हो, जो yes, रे ma'am. सेंटर ऑफ Yes, ma'am. कर्वेचर मधून जातो त्याच लाईन मधून कुठला रे येतो, रिफ्लेक्टेड रे. बरोबर. परावर्तित किरण. हा. Yes, ma'am. आणि दुसरा रे कुठला घेतलाय आपण, पॅरलल घेतलाय, पॅरलल टू द Parallel. प्रिन्सिपल ऍक्सिस. त्याचा Yes, रूल ma'am. काय होता, जर पॅरलल असेल, समांतर असेल, तर त्याचा रूल काय होता, तुमचा जो रिफ्लेक्टेड रे येणार आहे तो कशातून येणार आहे, प्रिन्सिपल फोकस मधून. बरोबर, आला फोकस मधून. हो मॅम. ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ओके. ma'am. Yes, ma'am. म्हणजे ते 2 रूल तुम्हाला क्लिअर झाले या डायग्राम वरून. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम येस. मॅडम कन्वर्ट मिरर म्हणजे तो कोणता, कसा मिरर राहतो? काय काय, कन्वर्ट मिरर. Convert. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स दोनच मिरर आहेत. कॉन्केव्ह मिरर म्हणजे तो कोणत्या आकारचा राहतो? कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स दोन्ही सेम आकाराचे असतात, कर्वेचर मध्ये असतात. फक्त आपण बघतो कॉन्केव्ह मिरर मध्ये आपण आतल्या साईडला बघतो. आता तुम्हाला हा सर्कल पण दिसत असेल ना, तुम्ही विचारलं कर्वेचर, तर हा पूर्ण सर्कल आहे आणि हा त्याचा भाग आहे. केव म्हणजे काय, गुहा, आतल्या साईडला. म्हणजे चमच्याचं तुम्हाला उदाहरण का दिलं, चमच्याचा आतला भाग असतो त्या साईडने आपण बघणार. आणि जेव्हा कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे बहिर्गोल आरसे असतात त्याचा फुगीर भाग असतो. आपण जो बघतो, आपली इमेज बघतो, त्या भाग म्हणजे फुगीर भाग असतो. ओके, म्हणजे बाहेरचा भाग असतो. समजलं? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, teacher. ओके. दिसतंय तुम्हाला इमेज कशी चेंज होतीये? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. रे पण व्यवस्थित बघा. Yes, ma'am. ऑब्जेक्ट आता इन्फिनिटीला चाललाय. हा, इन्फिनिटी म्हणजे खूप लांब चाललाय बघा. हो टीचर. म्हणजे तुम्हाला इमेज पण कुठे जाणार आहे, बिहाइंड द मिरर. रिप्लेस होते मॅम. हा, परत एकदा दाखवते याबद्दल. ओके. टीचर. बघा परत आलेला आहे ऑब्जेक्ट. मॅम ते हळूहळू रिप्लेस image होऊन तुम्हाला इकडे दिसते. येतं ना. दिसते. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम त्याच्यावर नंबर त्याचा सेम होता ना. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes. वेट. आता तुम्हाला जो टेबल दिलाय ना, पुस्तकात पण तुम्हाला टेबल दिलाय, तो याच्यावरूनच दिलाय की तुमचा ऑब्जेक्ट कुठे आहे त्याच्यावर आपल्याला बघायचंय. ओके मॅम. Ma'am. येस. Yes, teacher.
टीचर हे असं कधी होतं? काय? जे आता तुम्ही ऑब्जेक्टला इकडे तिकडे स्क्रोल करताय, तर मग टीचर ते कसं होतं आणि कधी? आपण हे एक्सपेरिमेंट आपण लॅबमध्ये वगैरे करतो ना, तेव्हा आपण हे करायचं. थांबा, आता तुम्हाला दाखवते. आता हा ऑब्जेक्ट बघा सी आणि एफ च्या मध्ये येतोय. मी स्टॉप करते. बघा काय झालं, सी आणि एफ च्या मध्ये आलाय ऑब्जेक्ट. यस मॅम. Yes. आता Yes. सी आणि एफ च्या मध्ये आल्यावर तुम्हाला इमेज कशी दिसतेय? इन्व्हर्टेड आहे. इमेज कशी आहे? इन्व्हर्टेड, इन्व्हर्टेड मॅम. उलटी आहे. पण मगाशी डिमिनिश्ड होती, आता कशी आहे? मगाशी डिमिनिश्ड होती, छोटी होती. आता कशी आहे? मोठी. मोठी. आता आपण टेबल मध्ये बघू काय दिलंय. येस मॅम. हे बघा, बिटवीन पोल अँड फोकस. एक मिनिट. हा, बिटवीन फोकस अँड सेंटर, थर्ड वाला पॉइंट बघा, पॉइंट नंबर 3. बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर. एफ आणि सी च्या मध्ये आपण बघितलं ना, बरोबर? दिसलं का? हा, आपला ऑब्जेक्ट कुठे होता? एफ आणि सी च्या मध्ये आपण ऑब्जेक्ट ठेवला. इमेज कशी आहे? इन्व्हर्टेड, उलटीच आहे, रिअल आहे. पण साईज कशी झाली होती? मॅग्निफाईड. साईज कशी झाली होती? कशी झाली होती साईज? बरोबर दिसतंय? ऑब्जेक्ट ठेवलाय आपण सी आणि एफ च्या मध्ये, म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये ठेवलाय. येस मॅम. येस मॅम. आणि इमेज कशी भेटले? रिअल इमेज आहे. कशी इमेज आहे? रिअल. इमेज. नंतर कशी आहे? उलटी म्हणजे इन्व्हर्टेड, बरोबर. आणि मोठी म्हणजे काय बोलणार तुम्ही? मॅग्निफाईड. समजलं? मोठी म्हणजे कशी आहे? मॅग्निफाईड. मॅग्निफाईड. आता पहिला पॉइंट काय आहे? बिटवीन पोल अँड फोकस, बरोबर. बिटवीन पोल अँड फोकस. बिटवीन पोल अँड फोकस म्हणजे काय? तर पी आणि एफ च्या मध्ये आपण बघणार आहोत. ओके, कशामध्ये? पी आणि एफ च्या मध्ये. पी आणि एफ च्या मध्ये आपण बघू गेल्यावर काय होतं. आता बघा कशी दिसते इमेज. काय दिसतंय इमेज मध्ये? आपला ऑब्जेक्ट कुठे आहे? पी आणि एफ च्या मध्ये आपला ऑब्जेक्ट आहे, बरोबर. यस मॅम. आता तुम्हाला इमेज कशी दिसतेय? उलटी आहे का इमेज? नो मॅम. नाही. नो मॅम. आता आपण टेबल मध्ये बघू काय दिलंय. ओके, तर टेबल मध्ये काय दिलंय? बिहाइंड द मिरर, बरोबर ना. मिररच्या त्या बाजूला तुमची इमेज होती, बरोबर. यस मॅम. बिहाइंड. यस मॅम. आता तुमची इमेज सरळ आहे, म्हणजे काय आहे? इरेक्ट. उलटी नाही आहे, सरळ आहे, म्हणजे काय आहे? इरेक्ट. इरेक्ट. आता नीट लक्ष द्या, जेव्हा तुमची इमेज पलीकडे येते ना, त्या ज्या लाईन्स दिलेल्या असतात, काय असतात? लाईन्स दिलेल्या असतात. पलीकडे आले ना, इथे पलीकडे आले ना, इथे नाही आले. कुठे कुठे आले? इथे आले, बरोबर. पलीकडे आले. येस. हा, मग त्याला बोलतात व्हर्च्युअल. तेव्हा इमेज कशी असते आपली? व्हर्च्युअल असते. कशी असते? व्हर्च्युअल. आता कसं डिस्क्राईब करणार? इट इज द इरेक्ट, कारण सरळ आहे, उभी, जसं आहे तसंच आहे, बरोबर. उलटी नाहीये. मग तुम्ही काय बोलणार? इरेक्ट. समजलं? यस मॅम. नंतर व्हर्च्युअल. कशी आहे? व्हर्च्युअल. व्हर्च्युअल, कारण पलीकडे आले ना, ती इकडे नाही आहे, या साईडला कुठेच नाही आहे, ती पलीकडे आले. पलीकडे असल्यामुळे ती काय आहे? व्हर्च्युअल. आणि डिमिनिश्ड आहे का मॅग्निफाईड आहे? मॅग्निफाईड. येस, गुड. मॅग्निफाईड. मॅग्निफाईड आहे. बरोबर. ओके, टीचर मॅग्निफाईड. पहिला पॉइंट क्लिअर झाला. बिटवीन पोल अँड फोकस समजलं? येस मॅम. यस मॅम. बिटवीन फोकस अँड सेंटर ऑफ कर्वेचर समजलं?
Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, आता ma'am. आपल्याला Yes, कुठे ma'am. बघायचं ऍट द सेंटर ऑफ कर्वेचर. ओके, Yes, ma'am. अजून आपण आता आपण बघू ऍट द फोकस आणि ऍट द सेंटर ऑफ कर्वेचर. ओके, Got it, ma'am. Yes, ma'am. हाय मॅम. अरे अरे गेली. काय झालं टीचर? नाही, चेक करा. प्रिन्सिपल ऍक्सिस वर एकदम छोटी छोटी होत चालले, जशी एकदम इन्फिनिटीला गेलं. टीचर स्क्रीन नाही दिसत. दिसते? हा टीचर आता दिसते. Yes, ma'am. Yes, ma'am. इन्फिनिटीला गेलंय आता. मग इन्फिनिटी साठी काय दिलंय त्यांनी? हे बघा 6 पॉइंट बघा. ऍट अ व्हेरी लार्ज डिस्टन्स. ओके, म्हणजे इन्फिनिटीला बघा तुम्हाला इमेज कुठं दिसणार आहे? फोकस म्हणजे सॉरी मॅम, इथे. कॉल आला. इमेज बघा कुठं दिसते तुम्हाला. एकदम इन्फिनिटीला गेल्यावर इमेज तुम्हाला फोकसच्या इथं दिसणार आहे. कुठे दिसणार आहे? Focus जवळ. फोकस. फोकस. ओके, फोकसच्या इथं दिसणार आहे. हा, इन्फिनिटीला गेल्यावर. समजलं? आणि इमेज कशी असणार आहे? रिअल असणार आहे ना, कारण ह्या साईडला आहे. इथेच आहे इमेज, बरोबर. जर इकडे असेल तर ती व्हर्च्युअल असणार आहे. आणि ह्या साईडलाच भेटत असेल, ज्या साईडून इन्सिडेंट रे येतोय त्या साईडला भेटत असेल तर ती कशी असणार आहे? रिअल असणार आहे. काय असणार आहे? रिअल असणार आहे. आणि साईज कशी आहे? छोटी आहे ना. साईज कशी आहे? छोटी मॅम. पॉइंट इमेज दिलाय त्यांनी. काय दिलंय? पॉइंट, कारण एकदम पॉइंट सारखा दिसतोय ना आपल्याला, बरोबर. Yes, ma'am. एकदम पॉइंट सारखं दिसतंय. Yes, ma'am. Yes. पॉइंट सारखं दिसतंय ना, एकदम इथे दिसतंय. हा, ओके. आता आपण बघणार आहोत ऍट द सेंटर अँड ऍट द फोकस. टीचर ते पॉइंट वरून पण छोट दिसते. हा, म्हणून त्याला पॉइंट इमेज दिले. आता आपण साईज कशी डिस्क्राईब करणार? डिमिनिश नाही बोलू शकत किंवा मॅग्निफाईड नाही बोलू शकत, म्हणून त्याला पॉइंट इमेज दिले. ओके. Yes, टीचर. Yes, ma'am. आता लक्ष द्या, इमेज आपल्या सेंटरवर आल्यावर कशी दिसते. ओके, सी वर आल्यावर कशी दिसते. कशी आली सी वर आल्यावर? Same, same. काय? हा, इरेक्ट आहे का इन्व्हर्टेड आहे? इरेक्ट आहे का इन्व्हर्टेड आहे? इन्व्हर्टेड. रिअल आहे का व्हर्च्युअल आहे? सेम साइडला आहे. व्हर्च्युअल सेम टीचर. साइडला असल्यावर रिअल. Real, ma'am. बघा, ऍट द सेंटर ऑफ कर्वेचर. ऍट द सेंटर ऑफ कर्वेचर काय दिले? ऍट द सेंटर सेम, त्याच कर्वेचर वर आली आपली. ओके, इन्व्हर्टेड म्हणजे उलटी आहे का, सेम साइडला आले म्हणजे रिअल आहे. ओके, आणि सेम ऍज द ऑब्जेक्ट. तुम्ही बोललात ना सेमच दिसतीये. येस मॅम. कशी आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी, बरोबर. आणि सेंटर ऑफ कर्वेचर वरच आहे ती पण. ओके, आणि साईज कशी आहे तिची? मोठी. सेम साईज. सेम साईज कशी आहे? Same size. साईज आहे. सेम साईज. समजलं? Same size. ओके. Real, ma'am. ऍट द सेंटरला असेल तेव्हा साईज असणारे सेम. छोटी नाही, मोठी नाही, साईज असणारे सेम. इमेज कशी असणारे? रिअल. तुम्हाला मी परत एकदा सांगते, जर इमेज ह्या भागात आली असेल तर ती रिअल असते, आणि त्याच्या पलीकडे जर भेटत असेल तर ती कशी असते? व्हर्च्युअल. कशी असते? व्हर्च्युअल. ओके, समजलं?
आता Yes, आपण teacher. Yes, ma'am. शेवटचा राहिला आपला पॉइंट तो बघणार आहोत. कुठला पॉइंट? Yes, ऍट ma'am. द फोकस राहिलाय. ओके, बिटवीन झाला, पोल बिटवीन फोकस अँड सेंटर झाला, ऍट द सेंटर ऑफ आता झाला, बियॉन्ड द सेंटर पहिले झाला आणि इन्फिनिटी पण झाला. आता आपण बघणार आहोत ऍट द फोकस. ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, वेट. फोकस वर गेल्यावर इमेज कुठे गेली? दिसते का इमेज कुठे? इन्फिनिटीला गेली ना इमेज. हो मॅम. मग बघा काय दिलंय, ऍट द फोकस, ऍट द सेंटर असेल तर काय दिलंय? ऍट द फोकस. इमेज कुठे आहे तुमची? इन्फिनिटीला. कुठे आहे? दिसतच नाहीये ना. नो मॅम. Yes, ma'am. दिसते का? Yes, ma'am. दिसते नाही का दिसत कुठे नाही. इमेज? नाही. म्हणजे No, इमेज ma'am. कुठे नाही, गेली? ma'am. इमेज कुठे No, गेली? इन्फिनिटीला. इमेज कुठे गेली? इन्फिनिटीला. Infinity. आणि उलटी असणार आहे, बरोबर. कशी आहे? उलटी, इन्व्हर्टेड आहे. उलटी. आणि तुम्हाला Inverted. या साईडला भेटते, म्हणजे रिअल असणार आहे का व्हर्च्युअल? Virtual. 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 पलीकडे असेल तरच व्हर्च्युअल, Real. सेम साईडला असेल तर रिअल. नीट लक्षात ठेवा. आरशाच्या Yes, ma'am. पलीकडे म्हणजे या लाईन दिसतंय तुम्हाला, लाईनच्या इकडे जर तुम्हाला इमेज भेटत असेल तरच ती व्हर्च्युअल आहे. जर इथे ह्या भागात कुठेही तुम्हाला इमेज भेटत असेल तर ती कशी असणार आहे? रिअल. कशी असणार आहे? Real. Real. ओके, Ma'am. ओके, समजलं? I got it, Yes, ma'am. ma'am. आय गॉट इट नाही, आय गॉट इट. ओके, हा. तर काय सांगितलं? पहिली इमेज कशी I आहे got it, तुमची? ma'am. इमेज कुठे फॉर्म झाले? ऍट द इन्फिनिटी. कुठं फॉर्म झाले? ऍट द इन्फिनिटी. ती कशी आहे? इन्व्हर्टेड आहे. कशी आहे? Inverted. म्हणजे उलटी Inverted, आहे. ma'am. ओके, आणि ती रिअल आहे. कशी आहे? Real. रिअल आहे. Real, ma'am. आणि हा, मॅम मी कट होती. ओके, रिअल आहे. ओके, आणि हा जो हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स तुम्हाला मोठं दिसतंय ऍज कम्पेअर टू धिस? हे डिस्टन्स जास्त दिसतंय, Yes, बरोबर? ma'am. हे डिस्टन्स जास्त आहे, म्हणजे ती इमेज याच्यापेक्षा काय असणार आहे? मोठी असणार आहे. काय असणार आहे? मोठी, ma'am. मोठी असणार आहे. ओके, म्हणजे मॅग्निफाईड. म्हणजेच काय असणार आहे? Magnified. Magnified. तेच Magnified, दिलंय. ma'am. ऍट द सेंटर इमेज गेली तुमची इन्फिनिटीला. इमेज कशी आहे? इन्व्हर्टेड आहे, रिअल आहे आणि व्हेरी लार्ज. कशी असणार आहे? व्हेरी लार्ज. Very ओके? large. आता एक गंमत सांगते तुम्हाला, टेबल मध्ये बघा. लक्षात कसं ठेवाल तुम्ही? फोकसला जेव्हा ऑब्जेक्ट असतो तेव्हा इमेज असते इन्फिनिटीला, आणि इन्फिनिटीला जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट असतो इमेज असते फोकसला. बरोबर? ह्या दोन अपोजिट लक्षात ठेवा नेहमी. ऑब्जेक्ट जेव्हा फोकसमध्ये फोकसवर असतो तेव्हा इमेज भेटते इन्फिनिटीला, आणि ऑब्जेक्ट असतो इन्फिनिटीला तेव्हा इमेज भेटते फोकसवर. ओके, आणि ऍट द फोकसला तुमचं इन्व्हर्टेड रिअल आहे, इथे पण इन्व्हर्टेड रिअलच आहे. फक्त फोकसच्या इथे तुम्हाला व्हेरी लार्ज हे भेटते, आणि इथे काय भेटते? पॉइंट चार्ज, पॉइंट इमेज भेटते. ओके, समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Got it. आता आज तुम्हाला टेबल हे लिहायचं आहे. ओके, होमवर्क मध्ये हे टेबल करायचंय तुम्हाला. क्लिअर? हा टेबल लिहायचा आहे मॅम. हा, कुठला मिरर आहे? हा कॉन्केव्ह मिरर आहे, अंतर्गोल आरसा आहे. लक्षात ठेवा, कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे? Yes, ma'am. अंतर्गोल आरसा, कॉन्केव्ह मिरर, त्याच्यासाठी हे टेबल आहे. ते आज तुम्हाला होमवर्कला लिहायचं आहे.
ओके, खूप व्यवस्थित मोठं लक्षात ठेवून. हा, आणि काय कसं लक्षात ठेवाल, जेव्हा फोकसवर ऑब्जेक्ट असतो तेव्हा इन्फिनिटीवर इमेज भेटते, आणि इन्फिनिटीवर ऑब्जेक्ट असतो तेव्हा फोकसवर इमेज भेटते. ओके, असं तुम्ही दोन्ही पेअरनी लक्षात ठेवलं तर तुम्हाला जास्त इझी जाईल. ओके, भूकंपट्टी करायची नाही. लर्न स्मार्टली. ओके, यस मॅम. यस हा, टीचर. टेक्निक्स वापरून लर्न करायचंय तुम्हाला, नुसतं पाठांतर करायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला मी आता दाखवलं पण आहे की कसं इमेज फॉर्म होतात. ठीक आहे, आता आपण कॉन्केव्ह मिरर बघितलं. मॅम माईक बंद आहे तुमचा. ओके, आपण कॉन्केव्ह मिररचं बघितलं ना, इमेजेस कशा फॉर्म झाल्या. आता काय बघणार आहोत आपण, कॉन्व्हेक्स मिरर साठी. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या. इथे काय ठेवले आपण, स्क्रीन ठेवले. ओके, आता इथून आपल्याला काय भेटणार आहेत, इमेजेस भेटणार आहेत. आता मी स्क्रीन बघा हळूहळू कुठे नेते. ही स्क्रीन मी सी जवळ हळूहळू नेते, नंतर हळूहळू एफ जवळ नेते. आता मी फोकसवर ठेवली, काय भेटलं तुम्हाला, ब्राईट इमेज भेटली. काय भेटली, ब्राईट इमेज. ब्राईट इमेज. आता हळूहळू मी काय केलं, फोकस आणि प्रिन्सिपल ऍक्सिसच्या पोलच्या मध्ये ठेवलं. तशी तुमची इमेज काय झाली, परत हळूहळू गायब व्हायला झाली. सुरुवात झाली. नंतर पोलाच्या इथं आल्यावर काय झाली तुमची इमेज. तुम्ही कुठल्या बरं मूवी मध्ये हा एक्सपेरिमेंट यूज केलेला आहे, मला आठवत नाहीये. ऋतिक रोशनचा एक मूवी आहे, त्याच्यामध्ये हा एक्सपेरिमेंट त्यांनी यूज केलेला आहे. मला नाव आठवत नाही आता. तर काय दिलंय, द इमेज फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स मिरर इज ऑलवेज बिहाइंड द मिरर. ओके, कुठे असते, बिहाइंड द मिरर, मिररच्या या बाजूला. ओके, त्यानंतर इमेज प्रोड्युस्ड बाय द कॉन्व्हेक्स मिरर इज ऑलवेज व्हर्च्युअल आणि स्मूथ. कशी असणार आहे, व्हर्च्युअल असणार आहे. आता आपण कॉन्केव्ह मिरर मध्ये बघितलं, कॉन्केव्ह मिरर मध्ये काय होतं, काही आपल्याला रिअल भेटले आणि एकच व्हर्च्युअल भेटली. पण कॉन्व्हेक्स मिरर मध्ये काय असते, ऑलवेज व्हर्च्युअल आणि स्मूथ. आणि मगाशी सांगितलं ना, द इमेज फॉर्म बाय अ कॉन्व्हेक्स मिरर इज ऑलवेज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट.
तुमची जी इमेज फॉर्म होते कॉन्व्हेक्स मिरर मध्ये, मॅम तुमचं माईक बंद आहे. आपल्या ह्याचं काय बरं, गाडीला जे मिरर असतात त्याला हे कॉन्व्हेक्स मिरर लावलेले असतात, जेणेकरून मागून येणारी मोठ्यात मोठी गाडी सुद्धा आपल्याला स्मॉल साईज मध्ये आरशामध्ये बघता येते. ओके. हॅलो टीचर. हा, येस जागृती. टीचर, मी जेव्हा तुम्हाला क्लास आपला स्टार्ट झाला तेव्हा हा क्वेश्चन विचारलेला ना, की कारण आपण जो जवळ बसतो ना. ओके. नाही टीचर, स्पेसिफिक त्या डिस्टन्स. मिरर मध्ये ना मी हा. हे पण ऑब्झर्व केलं होतं की आपण जर दुरून पण येत असलो ना तरी त्या मिरर मध्ये ना आपला चेहरा जो असतो तो थोडा मोठाच दिसतो. कसं काय? तर टीचर मी कुठला तुम्हाला मिरर? तेच तर विचारतेय. बाहेरचा की आतला? टीचर, ज्या साईडने आपण रेस देतो ना त्या साईडचा. ओके. पण जे पाठीमागून येत असतात व्हेइकल्स ते तर आपल्याला छोट्या आकारात दिसतात, बरोबर? हे तर पाहिलंच तू. येस टीचर. हा, बरोबर. मग त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आपण आपला चेहरा बघण्यासाठी आरसा नाही, हा आरसा पाठीमागचे कितीही मोठे व्हेइकल्स येऊ दे त्याची साईज छोट्या प्रमाणात दिसण्यासाठी हा आरसा यूज केला जातो. या आरशाची हेच काय क्वालिटी काय आहे, द इमेज फॉर्म कॉन्व्हेक्स. कारण कॉन्व्हेक्स मिरर मध्ये तुमच्या रेज काय होतात, कॉन्व्हर्ज होतात. मिरर्स इज ऑलवेज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. ओके. आपण अजून बघू त्याच्यात काय काय. आता कॉन्केव्ह मिरर मध्ये काय होतं, तुमच्या ज्या रेज येतात ना त्या एका ठिकाणी काय होतात, फोकस होतात, म्हणजे कॉन्व्हर्ज होतात, एका ठिकाणी भेटतात. ओके. म्हणजे एकमेकातून जाऊन भेटतात. आणि तेच तुमच्या कॉन्व्हेक्स मिरर मध्ये काय होतं, स्प्रेड होतात. काय होतात, डिफ्रॅक्शन म्हणजे बेंट होतात. आता इथून एक रे गेली बरोबर, त्या काय होतात, बेंट म्हणजे एक स्प्रेडिंग होतं, त्याला बोलतात डिफ्रॅक्शन. काय होतात, स्प्रेड म्हणजे डायव्हर्ज, काय होतात, बाजूला होतात. आणि कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र येतात. आणि डायव्हर्जन्स म्हणजे एका दिशेकडून दुसऱ्याकडे काय बोलतो आपण, डायव्हर्ट होतोय, बरोबर, त्याला डायव्हर्जन्स बोलतात. मग कॉन्व्हेक्स मिररला डायव्हर्जिंग मिरर बोलतात आणि कॉन्केव्ह मिररला कन्व्हर्जिंग मिरर बोलतात. तुम्हाला हे फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं. त्यामुळे सेकंड क्वेश्चन तुम्हाला कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सचं लिहून काढायचे. ओके. की कॉन्व्हेक्स मिररला काय बोलतात, तर डायव्हर्जिंग. कारण तुमच्या ज्या रेज असतात त्या डायव्हर्ज म्हणजे पसरल्या जातात किंवा स्प्रेड, बेंड होऊन स्प्रेड होतात. आणि कॉन्केव्ह मिरर मध्ये काय होतं, आतल्या साईडला एकाच ठिकाणी काय होतात, कॉन्व्हर्ज म्हणजे एका ठिकाणी भेटतात, त्याला बोलतात कॉन्व्हर्जिंग मिरर. हे दोन लक्षात ठेवा टर्म. तर आज तुम्हाला सेकंड क्वेश्चन मध्ये कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स लिहायचं आहे. आणि कॉन्व्हर्जिंग मिरर कशाला बोलतात आणि डायव्हर्जिंग मिरर कशाला बोलतात ते तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे. कारण फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. डिफ्रॅक्शन म्हणजे काय, ही नवीनच टर्म आहे तुमच्यासाठी ऍक्च्युली. डिफ्रॅक्शन म्हणजे बेंडिंग ऑफ लाईट. म्हणजे तुमचे लाईटची किरण आली बरोबर, आणि कशाला रिफ्लेक्ट झाली, एखाद्या आरशाला, रिफ्लेक्टिव्ह सरफेसला ती काय झाली, येऊन आपटली, बरोबर. हो मॅम. येऊन आपटली. आणि त्यानंतर तिचं काय होतं, थोड्या प्रमाणात बेंडिंग होतं. काय होतं, बेंडिंग होतं. त्या बेंडिंगला काय बोलतो आपण, डिफ्रॅक्शन बोलतो. काय बोलतो, डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन. दोन टर्म आहेत. एक रिफ्रॅक्शन आहे, REFRI, रिफ्रॅक्शन, जे आपण पाण्यात बघतो, ते आपण नंतर बघू. रिफ्लेक्शन इन द वॉटर, त्यात आपण बघू. पण लाईट मध्ये जेव्हा तुमच्या रेज रिफ्लेक्ट होऊन
म्हणजे इन्सिडेंट होऊन जेव्हा रिफ्लेक्ट होतात, रिफ्लेक्शन रे तुमच्या थोड्या इन्सिडेंट रेपेक्षा बेंडिंग पोझिशनला असतात किंवा स्प्रेडिंग होतात, त्याला बोलतात डिफ्रॅक्शन. काय बोलतात? डिफ्रॅक्शन. ओके, इट इज द बेंडिंग ऑफ लाईट और स्प्रेडिंग ऑफ लाईट. अपसरण काय बोलतात? अपसरण. अपसरण. अपसरण काय बोलतात? अपसरण म्हणजे अपसरण. कॉन्व्हर्जन्सला बोलतात अभिसरण. हे आहे अभिसरण आणि हे आहे अपसरण. ओके, अभिसरण अपसरण. मॅम कन्व्हर्जन्स आणि डिव्हर्जन्स काय लिहायचं? कॉन्व्हर्जन्सची तुम्हाला ही जी दिली ती डेफिनेशन आणि असं वाटलं मी का त्यांना मी जेवढं दिले तुम्हाला तेवढं लिहायचं आहे. माईक बंद करायचा आहे. जागृती, माईक बंद कर. परत सांगा ना. हा, ऐका. डायव्हर्जन्सचं हे तुम्हाला दिलेलं आहे तेवढं सगळं लिहायचंय आणि ह्या सेंटेन्सला ब्रॅकेट किंवा हायलाइट करून ठेवायचे. अ कॉन्केव्ह मिरर इज कॉल्ड कॉन्व्हर्जिंग मिरर. आणि डायव्हर्जन्सचं पण सेम तसंच लिहायचंय. आणि या लास्टच्या स्टेटमेंटला तुम्हाला काय लिहायचंय, काय करायचंय? ब्रॅकेट किंवा हायलाइट करून ठेवा. ओके, जेणेकरून fill in the blanks वगैरे जर तुम्हाला विचारलं तर लिहिता येईल. ओके, मॅम तुम्ही हे सांगताय ते पेपर येणार आहे की होमवर्क मध्ये लिहिणार? काय? तुम्ही जे सांगताय ते होमवर्क आहे की हा, पेपर होमवर्क आहे. होमवर्कच आहे, पण तुम्हाला येऊ शकतं इन केस, म्हणून तुम्ही होमवर्क मध्ये लिहून ठेवा. ओके, एकदा सांगा ना. आपण काढायची? येस मॅम. डायग्राम पण काढायची का मॅम? हो हो, डायग्राम पण काढायचे. मॅम डायग्राम करून त्याच्या खाली लिहायचंय का? हा, म्हणजे तुम्हाला समजेल की कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय. तर ह्या एका ठिकाणी सगळ्या रेज भेटल्यात, बरोबर? यस मॅम. एकाच ठिकाणी सगळ्या रेज भेटल्यात. आणि डायव्हर्जन्स म्हणजे काय, तर अशा सगळीकडे पसरल्यात. ओके, म्हणजे तुम्हाला ते चित्र काढल्यानंतर डोक्यात येईल की काय लिहायचे. ठीक आहे. मॅम तो चार्ट पण लिहायचा ना? हा, क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला चार्ट लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये हे कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स लिहायचं आहे. समजलं? यस मॅम. ओके मॅम. आता फक्त एक फॉर्म्युला बघू, मी पुढचं नाही हे करत. फॉर्म्युला हा कशासाठी वापरला जातो? आपण आपले फॉर्म्युला, मिरर फॉर्म्युला म्हणजे फोकल लेंथ. मिरर फॉर्म्युला 1/v म्हणजे व्ही काय आहे? तुमचा इमेज डिस्टन्स. ओके, काय आहे? इमेज डिस्टन्स. इमेज तुमच्या प्रिन्सिपल ऍक्सिस फोकस पासून किती लांब आहे त्याला बोलतात इमेज डिस्टन्स. आणि यू आहे स्मॉल यू, इट इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि एफ आहे त्यांमधली लेंथ, म्हणजे ऑब्जेक्ट आणि इमेज मधलं तुम्हाला जे डिस्टन्स भेटणार आहे त्याच्यातलं. हे मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करते, पण एवढ्या सध्या लक्षात ठेवा की व्ही काय आहे? व्ही इज द स्मॉल व्ही इज द इमेज डिस्टन्स, यू इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि एफ इज द फोकल लेंथ. ओके, म्हणजे आपल्याला व्हेइकलचे आरसे बनवायचे असतील त्यासाठी ह्या फॉर्म्युलेसचा, म्हणजे वेगवेगळ्या इव्हन दो डेंटिस्ट लोक आरसा वापरतात, तो पण कॉन्व्हेक्स मिरर असतो. मोठमोठ्या पर्पज साठी आपल्याला जे आरसे वगैरे वापरायचे असतील, मिरर्स वापरायचे असतील, त्यासाठी या फोकल लेंथचा स्टडी केला जातो. त्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. ओके, की ऑब्जेक्ट कुठे असेल तर आपल्याला इमेज कशी भेटेल, कुठल्या किती डिस्टन्सवर आपल्याला ती इमेज भेटेल, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. समजलं? हो टीचर. होमवर्क काय आहे? आणि कॉन्केव्ह मिररचा तुम्हाला तो चार्ट दिला आहे. चार्ट नुसार आपण ह्याच्यावर पण करून बघितलेला आहे एक्सपेरिमेंट. समजला एवढा? मॅम हे पण नाही, हे नाही लिहायचे, हे नाही लिहायचं आहे. मी तुम्हाला 2च क्वेश्चन दिले, एक चार्टचा आणि कॉन्व्हर्जन डायव्हर्जन्सचा. 2च क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत, बाकी काहीही लिहायचं नाहीये. ठीक आहे? ओके मॅम. पण चार्ट व्यवस्थित लर्न करून लिहायचा आहे, नुसता कॉपी करून उतरवायचा नाही. ठीक आहे? यस टीचर. मॅम आज